राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। मात्र या दौऱ्याला शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने विरोध केलेला आहे। शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याचं निवेदन किंवा रद्द केल्याचा निर्णय घ्या आणि मगच कोल्हापूरमध्ये या अशी अपेक्षा या सगळ्या शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची आहे। काय त्यांचं म्हणणं नेमकं या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आहे। खरं तर याच एकनाथ शिंदे यांनी राधानगरी मतदारसंघामध्ये सांगितलेलं होतं की शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरमध्ये होणार नाही। मात्र आता ते पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये येत आहेत, मात्र शक्तिपीठ करण्याच्या नियोजनातून येत। खरं तर शक्तिपीठ महामार्ग निवडणुकीपूर्वी रद्द झालेला होता। एकनाथ शिंदे साहेबांनी हे अगदी भर सभेमध्ये सांगितलेलं की बाबा हा रद्द करणार आहे। त्या पद्धतीनं मुश्रीफ साहेबांनी ते काही पत्रकं काढलेली दिलेली की हा महामार्ग रद्द झाला, पण प्रत्यक्षामध्ये इतकं पाशवी बहुमत यांना मिळाल्यासारखं वाटायला लागलं की आता कुठलाही निर्णय घ्यायला ते मागे पुढे बघणं झालं, ते विचार करणं झालं त्या दृष्टीनं। आणि त्यामुळं आज असं दिसतंय की कोल्हापूरमध्ये हा रस्ता टाकायचाच या हेतूनं हे प्रेरित होऊन हे काम करायला लागलेले आहेत। कारण रद्द झालेला रस्ता पुन्हा पुन्हा कोल्हापुरात होणार, टाकणार, कोल्हापुरातून करणार, कोल्हापुरातून जाणार, ही भूमिका ते या लोकांच्या समोर मांडत आहेत। उद्या ते कोल्हापूरमध्ये येणार आहेत, काय भूमिका आहे आपली, कशा पद्धतीनं त्यांना निवेदन देणार आहात का किंवा भेट घेणार आहात? नाही, खरं तर आम्ही असं म्हणतोय की कोल्हापूरमध्ये त्यांनी येऊ नये, कारण कोल्हापूरच्या या मातीमध्ये आम्ही पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही जर यायचं असेल तर शक्तिपीठ रद्द झालं आहे हे तुम्ही जसं पूर्वी सांगितलं ते कंटिन्यू व्हावं, नसेल तर निश्चितपणे आम्ही आमचा याला विरोध असणार आहे। आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांना हा विरोध करणार आहोत। एकूणच सरकारची जर आता मानसिकता बघितली तर शक्तिपीठ महामार्ग करायचा तो कोल्हापूरमधून देखील करायचा अशीच त्यांची मानसिकता दिसते। अशा परिस्थितीत उद्या एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये येत आहेत, काय भूमिका असणार आहे? तसं बघायला गेलं तर लोकशाही पद्धतीनं एक चांगल्या मार्गानं शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचं आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। या संदर्भात विविध सर्व भागातील शेतकऱ्यांनी, सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे हरकती घेतलेल्या आहेत। त्या हरकतीवर कुठल्याही प्रकारचं कामकाज न चालू देता मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील स्वतःच निवेदन करत सुटलेले आहेत की शक्तिपीठ महामार्ग हा होणारच। तर तसं बघायला गेलं तर लोकशाही प्रक्रियेनं या हरकतींच्यावर सुनावणी घेतली पाहिजे होती आणि कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती किंवा इतर सर्व जिल्ह्यांच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर ह्या रस्त्यासंदर्भात त्यांनी विचार करायला पाहिजे होता। मुंबईमध्ये परवा आझाद मैदानावर चांगल्या प्रकारची निदर्शनं, म्हणजे एक गैरसमज पसरवला जातो की फक्त कोल्हापूर जिल्ह्यातून सुपीक जमीन आहे म्हणून विरोध आहे, परंतु उस्मानाबाद असून दे, लातूर असून दे, नांदेड असून दे, सोलापूर असून दे, सांगली असून दे आणि उर्वरित कोकण आणि कोल्हापूर असून दे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध शक्तिपीठ रस्त्याला आहे। आणि एक चुकीच्या पद्धतीनं कार्यकर्त्यांच्यावर दबाव आणून दडपशाही करून हा महामार्ग लादण्याचा प्रयत्न ह्या कोल्हापूर जिल्ह्यात आणि किंबहुना इतर महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये होत आहे। तसं बघायला गेलं तर आता मला दुसरी एक पार्श्वभूमी सांगावी लागेल। रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे, त्या रत्नागिरी नागपूर महामार्गाचं अजूनही शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये यांनी जे कम्पेन्सेशन मिळणार होतं त्या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये भांडणं लावलेली आहेत आणि गव्हर्नमेंटचे, शासनाचे दलाल ही भांडणं लावण्याचं काम करत आहेत। आणि दुसरा रस्ता आता तुमचा होत असताना त्याला समांतर रस्त्याची गरजच काय? तुम्हाला हा शेतकऱ्यांच्यासाठी किंवा कुठल्याही भाविकांच्या हितासाठी हा रस्ता करायचा नाही, ह्या राज्यकर्त्यांना स्वतःच्या हितासाठी हा रस्ता करायचा। एकूणच हा रस्ता किंवा हा महामार्गाचं काम रेटण्याचा प्रयत्न दिसतोय। अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूरमध्ये येत आहेत, कशा पद्धतीनं तुमचा विरोध असणार आहे? त्यांनी आता पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं तसं बघायला गेलं तर कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ रद्द ही घोषणा करूनच कोल्हापूरमध्ये यावं, कारण जर राज्यकर्ते खोटे बोलत असतील तर जनतेमधून उठाव झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकशाही मार्गानं आम्ही कसल्याही परिस्थितीत त्यांना कोल्हापूरमध्ये विरोध करणार म्हणजे करणार। तसा निर्णय न घेता जर ते कोल्हापूरमध्ये आले तर काय भूमिका असणार आहे? वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं आणि उपमुख्यमंत्र्यांचा निषेध प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचा केला जाईल। तर
पाहिलं आपण कशा पद्धतीने या सगळ्या शक्तिपीठ विरोधी कृती समितीची भूमिका आहे. खरं तर एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूरमध्ये येत आहेत. सरवडे या ठिकाणी त्यांची सभा देखील होणार आहे. मात्र कोल्हापूरमध्ये येत असताना त्यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला ही घोषणा करूनच यावं, अन्यथा त्यांना ठिकठिकाणी विरोध करू, निदर्शनं करू, त्यांच्या विरोधात आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा शक्तिपीठ विरोधी कृती समितीनं दिलेला आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.